नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये नगर परिषदची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बरेच उमेदवार रिंगणात आहेत. आरोप प्रत्यारोपाच्या फैली झाडत आहेत एकमेकाच्या विरोधात. थोडक्यात मला एक सांगायचं की सध्या सत्तेसाठी खूप असे आसुसलेले नेते आहेत. थोडक्यात ह्यांना सत्ता महत्त्वाची आहे, देशप्रेम वगैरे गेलं चुलीत. कारण कसं असतं, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असे काही पुढारी नेते मंत्री आहेत की ज्यांच्यावर आत्महत्याचे आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी आरोप आहेत. काही लोकांवर तर दौडशी संबंध म्हणून आरोप करून BJPने राजीनामा मागितला होता आणि त्याचा आग्रह केला की ह्या लोकांवर कारवाई करा म्हणून. पण त्यावेळी ती लोक निर्दोष आहेत आणि आम्ही त्यांचे राजीनामे घेणार नाहीत म्हणून असा पवित्रा त्यावेळेसच्या सरकारने घेतला. म्हणजे BJPने आरोप केले त्यांच्यावर, तुम्ही बेहिशेबी मालमत्ता आहे वगैरे वगैरे, भ्रष्टाचार, महाराष्ट्र सदन वगैरे. त्यावेळी त्यांनी ते निर्दोष आहेत म्हणून त्या काळच्या सरकारने, म्हणजे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शरद पवार साहेबांचा जो पक्ष होता पहिल्यांदा, आणि यांनी त्याची पाठराखण केली, ते निर्दोष आहेत म्हणून. आणि आज तेच राजकारणी BJPमध्ये पवित्र होऊन, सत्पुरुष होऊन पुन्हा मंत्री झाले. आता बरेचसे लोक सध्या मंत्री आहेत. तर यावेळेस मात्र आता ते जे आहेत उभाटा गटाचे नेते आहेत किंवा NCP पवारसाहेबाच्या पक्षातले जे नेते आहेत, ते त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, आत्महत्येचे, बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी आणि देशद्रोहाचे आरोप करत आहेत. म्हणजे कसं असतं, हे ज्यावेळेस त्यांच्या पक्षात होते त्यावेळेस ह्यांनी त्याच्यावर आरोप केले आणि आता ते त्यांच्या पक्षात नाही, त्यांच्या मित्र पक्षातून ह्यांना पाठिंबा दिला BJPला, तर ते लोक आरोप करतात. म्हणजे हे लोक फक्त सत्ता बघतात. सत्ता फायद्याची असेल, त्या माणसाचा फायदा होत असेल तर त्याच्यावर आरोप करायचे किंवा त्याला निर्दोषत्व देऊन टाकायचं. हे असे भ्रष्टाचाराचे आणि अन्य आरोप असलेले जे आहेत लोक, काही काळासाठी देशद्रोही पापी लोक आहेत. ते काही काळासाठी त्यांना सध्या पवित्र करून घेतलं, सत्पुरुष होऊन त्यांना त्यांच्याच पक्षात त्यांना आता पक्षांतर करून घेतलं आहे आणि त्यांना मंत्रिपदाची माळसुद्धा गळ्यात घातलेली आहे. तर असे सध्या बरेच लोक सध्याच्या राजकारणात आहेत. पण कसं आहे, समजा हे आरोप झालेले मंत्री पुन्हा काही काळानंतर त्यांच्या पक्षात गेले तर ते त्याच पक्षानं, त्याच जोमानं, त्याच ह्यानं त्यांचं पक्षांतर ते मोठ्या उत्साहात करून आणतात. कारण शेवटी हे लोक जे आहेत, जे राजकारणी आहेत, त्यांच्या मोठ्या संस्था आहेत, मोठा क्राऊड त्यांच्या मागे, म्हणून एवढेही संख्या लोक जे पक्ष आहे ते वाईजवू देत नाही, म्हणून अशा लोकांचं बऱ्याचदा पक्षांतर करून घेतं.